पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। दक्षिण तांबवे शाळेसाठी नवे ज्ञानमंदिर, यशराज देसाईंच्या हस्ते भूमिपूजन। सातारा जिल्ह्यात गुणवत्तेत अग्रेसर ठरलेल्या दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 4 नवीन वर्गखोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेसाठी स्मार्ट शाळा उपक्रमांतर्गत 4 नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई यांनी नवीन शाळा इमारत ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर ठरेल असा विश्वास व्यक्त केला। यशराज देसाई म्हणाले की जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि खासगी शाळांप्रमाणे दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे। स्मार्ट शाळा आणि स्मार्ट अंगणवाडी उपक्रमातून ग्रामीण शिक्षण अधिक सक्षम होईल। त्यासाठी शासनाच्या योजनांबरोबरच लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असून दक्षिण तांबवे शाळेच्या प्रगतीमागे गावकऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनीही शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले। दक्षिण तांबवे शाळेच्या यशामुळे तालुक्यासह जिल्ह्यात गावाचे नाव होत असून साकुर्डी, वसंतगड, उत्तर तांबवे, गमेवाडी आणि आरेवाडी यांसह अनेक गावांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शाळेसाठी केलेली मदत विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रवेशसंख्या वाढविण्यास निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान शाळेच्या विकासासाठी लोकसहभागाचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले। पालक महेश पवार यांनी शाळेच्या विविध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी 11,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। ही रक्कम त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे आणि शिक्षकांकडे सुपूर्द केली। त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी स्वागत करत कौतुक केले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।